नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलमध्ये आपल्या शेतकरी मित्रांचा मनापूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 25 नोव्हेंबर आपण आलो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। मित्रांनो, आज आवक कमी, 100 दिवसांनी आवक कमी। बघू काय बाजारभाव निघतो, व्हिडिओ पूर्ण बघा। मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून दररोज येणारे बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। आपल्या शेतकरी मित्रांमध्ये व्हिडिओमध्ये एक नंबर गोल्टी सगळ्यांचा बाजारभाव सांगेल। सरासरी हायस्ट लोएस्ट काय निघतं, व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला कळणार आहे। जशी मालाची क्वालिटी राहील तसा बाजारभाव मालाला जाता असतो, तर कन्फ्यूज होऊ नका। आणि काल आपण बघितलं लाल कांदा 2100 पर्यंत गेलो होतो, आपल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं। आज बघू काय बाजारभाव निघतो। तर आतापर्यंत आपले पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर सबस्क्राइब करा, जेणेकरून दररोज तुम्हाला कांदा लिलावचे व्हिडिओ बघायला मिळतील। व्हिडिओ लाईक करा, चला भाऊ बघूया। तर मित्रांनो, लिलाव चालू झाला आहे। पहिली लाईन आणि पहिला नग बघतो आपण। बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची। किती गेलो? 780 780 रुपीज। कुठले आपण? पिंपळणारे। बरं, कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं। पुढं बघू। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। किती गेलं? 1000 रुपये, 1000 रुपीज। कुठला आहे कांदा? दिंडोरी। बरं, 1000 रुपये जाईल। कुठला आहे कांदा? दिंडोरी ना? मेव पाड्या। आणि बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे। बरं, ठीक, बघू शकतो। ओके, धन्यवाद। पुढं बघू। किती गेलं? 886 रुपये। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। 886 रुपये, 886 रुपीज। कुठला आहे कांदा? वडनेर। कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे। बघू शकतो, ठीक आहे। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। कलर डाऊन आहे थोडासा। किती गेलंय? 852 रुपये, 852 रुपीज। कुठला आहे कांदा? रवळस। कोणतं बियाणं होतं याचं? पंचगंगाचं बियाणं आहे, ठीक आहे। मागच्या आठवड्यात होते तुम्ही? मागच्या किती गेलं होतं? आठवड्यात 1400 रुपयापर्यंत गेला होता। बरं, ठीक। याच मार्केटला का दुसरं कुठं? याच मार्केट, ठीक। पुढे बघू। काय भाव गेला काका? 1000 रुपये। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। 1000 रुपये जायले, 1000 रुपीज। कुठला आहे कांदा? कामसवाडी। कोणतं बियाणं होतं याचं? अनुराधाचं बियाणं आहे, ठीक आहे। मागच्या आठवड्यात किती गेलं होतं? 1700। बरं, पुढं बघू। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। किती गेलं? 850 रुपये, 850 रुपीज, 850 रुपये। कुठला आहे कांदा? धोडंबा। कोणतं बियाणं होतंय? घरगुती बियाणं आहे, धोडंब्याचा कांदा आहे। किती कांदा असेल अजून? एक गाडी आहे, ठीक आहे, धन्यवाद। पुढे बघू। बघू शकतो तुम्ही लाल कांद्याचा ना घे मित्रांनो। किती गेला दादा? 900 रुपये। 900 रुपये, 900 रुपये जाईल। लाल कांद्याचा गोल्टा आहे। बरं, कुठले आपण? शिरवाडीवणी। आणि बारीक गोल्टी किती गेली? 200 रुपये। 200 रुपये बारीक गोल्टी जाईल लाल कांद्याची। कोणतं बियाणं होतं दोघांचं? घरचंच होतं, घरगुती बियाणं आहे। बरं, ठीक आहे। पुढे बघू। लाल कांदा आहे। किती गेला? 2700 रुपये जाईल। 45 ते 50 साईज पर्यंत कांदा आहे। बरं, 2700। बघू शकतो तुम्ही 2700 रुपये जायले, 2700 रुपीज। कुठले बोलले आपण? सेलूपुरी। कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे। बरं, पहिली ट्रिप आहे का मग? याच्या आधी किती गेली होती? काल उमराने किती गेलं होतं? 2100 पर्यंत गेलं, ठीक आहे, चालेल। पुढे बघू। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। किती गेला? 861, 861 रुपीज, 861। कुठला आहे कांदा? आणि कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं। घरगुती बियाणं, ठीक। पुढे बघू। बघू शकतो तुम्ही किती गेलंय? 1100 रुपये। बघू शकतो तुम्ही 1100 रुपये जाईल लाल कांदा आहे। कुठला आहे कांदा? खेडगाव।
कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. आधी आले होते का मग पहिलीच ट्रिप आहे? पहिलीच ट्रिप आहे. ठीक आहे. पुढे बघू शकतो तुम्ही. सुपर उन्हाळ कांदा आहे. किती गेला? 1200 रुपये. 1200 रुपीज. 1200 रुपये. क्वालिटी बघू शकतो तुम्ही कांद्याची. कुठला आहे कांदा? वडनेर भैरव. कोणतं बियाणं होतं याचं? प्रसादचं बियाणं आहे. वडनेर भैरवचं कांदा आहे. बरं. मागच्या आठवड्यात किती गेलं होतं? नव्हते का? बरं. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेलं? 1150 जायले. 1150 रुपीज. क्वालिटी बघू शकतो कांद्याची. 1150. 1150. कुठला आहे कांदा? मेंढीपाडा. आणि कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. बरं ठीक आहे. किती असेल कांदा अजून? आवरला. बरं ठीक. धन्यवाद. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेलो? 900 रुपये. 900 रुपीज. कुठला आहे कांदा? नाशिक आडगाव. 900 रुपये. ठीक आहे. कोणतं बियाणं होतं याचं? रेड फोरचं बियाणं आहे. किती कांदा शिल्लक अजून? संपला का? बरं ठीक आहे. किती गेलं? 850 रुपये जायले. बघ तू. 850 रुपये. 850. 850 रुपीज. कुठला आहे कांदा? रेडगावचा कांदा आहे. कोणतं बियाणं होतं? प्रसादचं बियाणं आहे. मागच्या आठवड्यात किती गेलं होतं? 1200 पर्यंत गेलं होतं. ठीक आहे. पुढं बघ. काय गेली खात? 271. 271 रुपीज. कुठली खात? गावातली. बरं ठीक आहे. काय गेले गोल्टा? 600 रुपये गेले. 600 रुपये. कलर डाऊन गोल्टा आहे. बघू शकतो. 600 रुपये. कुठले आपण? साकोरा मेघ ना. बरं. कोणतं बियाणं होतं याचं? पुन्हा पोर्चुगीचं बियाणं आहे. ठीक. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. किती किलो? काय भाव गेलं? 1650 रुपये. 1650 रुपये. 1650 रुपये. क्वालिटी बघू शकतो कांद्याची. कुठला आहे कांदा? नांदूर माधुसर. कोणतं बियाणं होतं याचं? बरं. शेतकरी नाही. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेलं? 800 रुपये. 800 रुपीज. कुठला आहे कांदा? लोखंडेवाडी. कोणतं बियाणं होतं दादा? प्रसादचं बियाणं आहे. लोखंडेवाडीचा कांदा आहे. मागच्या आठवड्यात किती गेला होता कांदा? नव्हते का? बरं ठीक. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेलं दादा? 890. 890 रुपीज. कुठला आहे कांदा? धारणगाव है ना. कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं होतं दादा. ठीक आहे. मागच्या आठवड्यात होते तुम्ही? किती गेलो तवा कांदा? 1590 पर्यंत. हा कांदा होता का दुसरा होता? हेच कांदा होता. ठीक आहे. ओके. धन्यवाद. बघू शकतो तुम्ही खाते. किती गेली? 330 रुपये. 330 रुपीज. कुठले दादा आपण? बरं ठीक. पूर्ण. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेलं? 851. 50-55 साईज आहे. 851. 851 रुपीज. कुठले आपण? रामाचे पिंपळास. बरं. कोणतं बियाणं होतं याचं? बरं. पुढं बघू. काय भाव गेलो? 780. 780 रुपीज. सुके ना का? बरं. 780. 780 रुपये. काय भाव गेला? 1000 रुपये. बघू शकतो मी. मीडियम गोल्ट आहे. कुठले कांदे? कानाळस. 50 ते 60 साईज पर्यंत कांदा आहे. कानाळसचा कांदा आहे. कोणतं बियाणं होतं याचं? प्रसादचं बियाणं. ठीक आहे. पुढे बघू. किती गेलं?
1025. 1025 रुपये. कुठला आहे कांदा? कांदळाचा कांदा आहे. 1025. कोणतं बियाणं होतं याचं? का हो? बियाणं कोणतं होतं याचं? बरं, शेतकरी नाही ना? पुढं बघू बघू शकतो तुम्ही. 60-65 साईज आहे कांद्याला. किती गेलं? 1250 रुपये जायले. 1250 रुपीज. 1250 कमी गेलं. कुठला आहे कांदा? प्रसादचं बियाणं आहे. कांदा कुठला आहे? कांदा कुठला आहे? कानाळचा कांदा आहे ना. बरं ठीक. पुढं बघू. काय गेलं? 1514 रुपये. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. 1514 रुपये. 55 ते 60 साईज आहे कांद्याला. 1514 रुपये. बरं, कुठला आहे कांदा? कानाळस. कोणतं बियाणं होते? पंचगंगा रॉयल पिंक. बघू शकतो तुम्ही. किती मागच्या आठवड्यात किती गेला होता? 1750 पर्यंत गेला होता. बरं, किती कांदा अजून? 3 गाड्यावर. बरं, पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेलं? 850 रुपये. 850 रुपीज. 850 रुपये. कुठला आहे कांदा? तारू खेडले. कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. तारू खेडले. ठीक आहे. पुढं बघू. काय गेलं? पहिली लाईनचं शेवटचं नगी. किती गेला? 840 रुपये. 840 रुपीज. कुठले आपण? रुईचा कांदा आहे ना. बरं, 840. पुढं बघू. तर दुसऱ्या लाईनला आलो आपण. काय भाव गेलो? 845. 845 रुपये झाले. 845 रुपीज. 845. कुठला आहे कांदा? आणि कोणतं बियाणं होतं याचं? येल्लोरचं बियाणं आहे. बरं, त्याला काय करणार? 12 महिने बरोबर आहे. मागच्या आठवड्यात किती गेला होता? हीच रेंज होती का? 15-16 गेला होता. ठीक. हा, जास्त ठेवल्यामुळं कांदा झाला असा आहे ना. बरोबर. पुढं बघू. बघू शकतो तुम्ही. 999. बरं, 1000 रुपये जायले. 1000 रुपीज. कुठला आहे कांदा? अच्छा, वैजापूर तालुका वीरगावचा कांदा आहे. 1000 रुपये जायले. ठीक आहे. कोणतं बियाणं होतं बोलले? घरगुती बियाणं आहे. पुढं बघू. काय भाव गेला? 950 रुपये. 950 रुपये. कुठला आहे कांदा? निफाड. 950 रुपये.